7 मार्च 2023 पौर्णिमेची रात्र होती. गावात चंद्राच्या प्रकाशाने सगळीकडे उजाडला होता. सगळा गाव शांत होता. रात्रीचे 11 वाजले होते, पण गावातले कुत्रे मोठमोठ्याने ओरडत होते. शिवम त्याच्या मामाचे गाव गेलो होतो. त्याच्या मामाचं घर सगळ्यात शेवटी होता, त्यामुळे त्याच्या घराकडे जाण्याची एकच वाट होती, ती म्हणजे घराच्या समोरची. आणि त्याच्या बाजूक 2 घरं होती. शिवम जेवण करून मस्तपैकी खायत बसलो होतो. वा, किती मस्त जागा हा, असा म्हणान तो शांत वातावरणाचा आनंद घेत होतो. कारण तो गोव्यातल्या गाड्यांच्या आवाजान कंटाळलो होतो. तो स्वतःच सांगत होतो, किती शांत जागा हा, असं वाटतं गोव्यातलं काम सोडून हयच राहावं घेऊया. असा बोलान तो आराम करूक लागलो. पण त्या शांत वातावरणात पावलांचा आवाज येऊक लागलो. शिवमने डोळे उघडल्यान बघता तर काय, बाजूच्या घरातलो राजेश होतो. तो घराच्या समोरच्या वाटेने घरात गेलो. शिवमला मस्तपैकी झोप लागली होती, पण राजेश इल्यामुळे त्याची झोप उडान गेली होती. अचानक त्याच्या अंगावर एक बॉल इलो. तो बॉल त्याच्या पायावर बसलो. बॉल त्याने हातात घेतल्यान आणि बडबडाक लागलो, काय रे, कोण खेळता एवढ्या रात्री? तो आजूबाजू बघूक लागलो. आजूबाजू कोण नसल्यामुळे तो घरात जाऊन निघालो. पण आतमध्ये जाताना त्याका परत पावलांचा आवाज येऊक लागलो. आता कोण येता म्हणून तो बघूक लागलो. तेव्हा त्याने बघल्यान 14 ते 16 वर्षाचा मुलगा होतो. त्या मुलाची नजर शिवमच्या हातातल्या बॉलाकडे होती. शिवम त्याच्या जवळ गेलो आणि शिवमने विचारल्यान, काय रे बाबा, कोण आहेस तू आणि ह्यो बॉल तुझा काय? तो मुलगा काय बोलतच नव्हतो, पण त्याची नजर फक्त त्या बॉलाकडे होती. म्हणून शिवमने त्याका तो बॉल दिल्यान आणि सांगल्यान, घराक जा, उद्या सकाळी काय त्या बॉलान खेळ. नंतर तो मुलगा निघान गेलो. तर शिवम घरात गेलो आणि शिवमची आजी बोलाक लागली, जिला 2 दिवस अजून थांब रे. एवढ्यात शिवमचा फोन वाजक लागलो. शिवमने बघल्यान मॅनेजरने फोन केला नव्हतो आणि मॅनेजरने सांगल्यान, उद्या CEO येतले आहेत, म्हणून तुका उद्या येऊचंच लागतला. या फोन नंतर शिवम आजीक सांगक लागलो, आजी, माका आताच निघायचं लागतला. पण आजी बोलली, बाबू आता नको निघा, आज पौर्णिमेची रात्र हा. तुका माहीत नाही काय, आपल्या गावात एका मुलाचा आणि त्याच्या आईचा भूत फिरता. आता नको जाऊ. पण शिवम काय ऐकतच नव्हतो. शेवटी तो गोव्याक जाऊन निघालोच. आणि ज्यावेळी तो गोव्याक पोचलो तेव्हा त्याका समजला, गावातनं राजेश गायब झालो. शिवमला आता समजला, आजी सांगत होती, पौर्णिमेक एका मुलाचा आणि त्याच्या आईचा भूत फिरता. म्हणजेच राजेश ज्यावेळी घरात इलो तेव्हा त्याका तो लहान मुलगा भेटलो असलो. आणि तो घरात गेल्यानंतर लगेच तो मुलगा आमच्या घराकडे इलो. म्हणजेच पौर्णिमेक गायब होण्याचा नंबर माझोच होतो. पण वाटेक राजेश गावलो.